हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे। मी सकाळी लवकर उठली आहे। बाकी सगळेजण थकले आहेत, झोपून गेलेले आहेत आणि मी त्यांना कोणालाही डिस्टर्ब नाही केला आहे। मी 5:45ला उठली आणि जेवणाची तयारी केली। ॲज युजल लवकर उठून जेवणाची सुरुवात केली आहे। तर ब्रेकफास्टसाठी मी कांदे पोहे बनवत आहे। त्याची सर्व तयारी झालेली आहे। ऑलमोस्ट कांदे पोहे तयारच झाले आहेत। आता एकदा कांदे पोहे झाल्यानंतर आज जेवणासाठी मी बनवणार आहे मसाले भात। एकदम छान असा मसाले भात मी बनवते। तर आज ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी मसाला काढलेला आहे। त्यानंतर कढीपत्ता, कांदे, टोमॅटो, वाटाणा आहे, पुन्हा पावटे हे जे आहेत ते, अशा सर्व भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत। सर्व तयारी ऑलरेडी मी केलेलीच आहे। त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कांदे कापून घेतले, कढीपत्ता, वांग आहे, इथे गरम मसाला आहे, बासमती तांदूळ इथे धुवून घेतलेले आहेत। एक टोप आपल्याला लागणार आहे इथे। तर त्या टोपामध्ये आपल्याला सर्वात आधी तेल ॲड करायचं आहे आणि फास्ट गॅसवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे अख्खे मसाले घेतलेले आहेत, तेजपत्ता, लवंग, दालचिनी, वेलची, हे सगळे मसाले त्यामध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर कढीपत्ता छानपैकी असा परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये ॲड करणार आहोत कांदा। कांदासुद्धा छान असा मी स्लायसेसमध्ये कट करून घेतला आहे आणि तो आता आपण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत। कांदा छान इथे मी परतून घेतलेला आहे। साधारण 10 मिनिटं लागली कांदा लाईट ब्राऊन होण्यासाठी, कारण क्वांटिटीसुद्धा जास्त आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागणारच। आणि आता आपण इथे स्लायसेस केले आहेत काजूचे, तर ते काजूसुद्धा ॲड केले आहेत। काजूमुळे फ्रेग्रन्ससुद्धा छान येतो आणि टेस्टमध्ये अजून एक स्वाद वाढतो, त्यामुळे काजू हे हवेच मसाले भात म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये खूप छान अशी टेस्ट ॲड ऑन होते। कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण ॲड केला आहे टोमॅटो। एक मोठा टोमॅटो घेतला होता पण तो कमी पडला, मग मी 2 मोठे टोमॅटो घेतले। छान अशी ग्रेव्हीसुद्धा होईल, मसालेदार असा भात बनेल। आणि यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत वाटण। या वाटणामध्ये मी घेतलं आहे मिरची, कोथिंबीर, थोडंसं अगदी पुदिना, लसूण, अद्रक आणि छान असं हिरवं वाटण तयार केलं आहे या मसाले भातासाठी। आणि सगळं काही आज फ्रेश आहे, काही फ्रीजमधून म्हणजे आधी बनवून मग ते यूज नाही केलं आहे। सेम डेला सर्व काही तयार केलं आहे, कारण नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांसाठी आणि त्यामुळे आपल्याला सर्व काही छान फ्रेश हवं आहे। मसाला ॲड केल्यानंतरसुद्धा आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये सुद्धा मी थोडंसं म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतलं। आणि तुम्ही पाहतच आहात की माझी तयारी आता असं झालं आहे की सगळेजण उठलेसुद्धा आहेत घरामध्ये। आता सगळेजण फटाफट आंघोळ करून आपापली तयारी करायला घेतील आणि मग आरतीची तयारी, पूजा, हे सगळ्या गोष्टी तयार होणार। आता याच्यामध्ये मी मसाले ॲड ऑन करत आहे। तर मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले मी घेतलेली आहे हळद। यामध्ये हळद ॲड करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला मसाला, लाल तिखट, पुन्हा घरचं मसाला, जर तुमच्या घरी तुम्ही बनवत असाल तर अगदी चांगलंच आहे। आम्ही मालवणी मसाला तयार करतो, तर मालवणी मसाला, गरम मसाला यामध्ये ॲड करायचा आहे, धणे पावडर, जिरे पावडर। आणि आता मी गॅस थोडा बंद केलेला आहे। 2 मिनटासाठी फक्त गॅस बंद करून घ्यायचा, कारण काय होतं, जेव्हा आपल्याला दही ॲड करायची असते तर दही फाटू शकते आणि त्याच्यामुळे सगळं मिश्रण खराब होऊ शकतं। तर ते टाळण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते थोडं थंड असलं पाहिजे, जेणेकरून ही दही फाटणार नाही आणि मिश्रण खराब होणार नाही। तर मी गॅस बंद केला होता आणि आता सगळे दही ॲड करून सगळे मसाले ॲड करून घेते। आणि मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण हे छान एकजीव मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा गॅस ऑन करून पुढची प्रोसिजर करणार आहोत।
घरी गणपती बाप्पा आल्यानंतर दिवस आणि तास कसे फास्ट जातात कळतच नाही, कारण वातावरणच एवढं छान असतं. सगळेजण खूप खुश असतात, उत्साही असतात, आनंदी असतात. तर हे दिवस खूप फास्ट जातात आणि आज विसर्जनाची वेळ आहे. आज विसर्जन होणार बाप्पांचं. तर थोडं मनामध्ये वाईटही वाटतच आहे, पण काय करणार, ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या तर लागतीलच. पण तेच की उत्साहाने आणि आनंदाने सर्व काही आपण करतो, त्यांच्यापर्यंत ते पोचतं, तेच खूप छान आहे. तर आता मसाले भातामध्ये भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात. काही लोक तोंडली ॲड करतात. आता मी इथे वाटाणासुद्धा घेतला होता आणि ज्या वालाच्या शेंगा असतात त्याच्यातले दाणे काढून ते घेतलेले आहेत वाल, आणि बटाटा, सिमला मिरची. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही छान अशा भाज्या ॲड करू शकता. त्याच्यानंतर हा आहे म्हणजे शाही मसाला, शाही बिर्याणी मसाला. याच्यामुळे खूप छान फ्रेग्रन्स आणि खूप छान टेस्ट राईसला येते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हालासुद्धा 100% आवडेल, मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि खूप छान मसाले भात बनतो. मी इथे बासमती तांदूळ हे आधीच अर्धा एक तास भिजवून, म्हणजे धुवून स्वच्छ छान असे भिजवून थोडे ठेवले होते. आता ते आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्याच्यानंतर साईडला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून भाताला खूप लवकर उकड येईल आणि लवकर होईल भात. तर आता छान तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून याच्यामध्ये पाणी ॲड करून हा भात मी दमाला देणार आहे. कारण जसं मी म्हणाली, आज जास्त क्वांटिटीमध्ये माणसं घरामध्ये जास्त आहेत, तर जास्त क्वांटिटीमध्ये हे मी बनवलं आहे. आणि या राईससोबत मी मस्तपैकी बुंदी रायता आणि दही रायता बनवणार आहे. पण ती रेसिपी तुम्हाला मी नक्की नंतर देईन, कारण आज आपल्याकडे थोडा वेळ नाही आहे. मला साडी नेसायची आहे, तयार व्हायचे, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर आता मसाले भाताला छान उकळ आल्यानंतर, हे पाणी आटल्यानंतर याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटासाठी स्लो गॅसवरती हा भात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर भात रेडी आहे. गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर आणि छान ओलं खोबरं यावरती घालू शकता. सो अशा प्रकारे मसाले भात मी बनवला आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक कमेंट करा, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात. आणि मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार, म्हणजे आवडीनुसार नाही तर मीठ चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. तर असे आहेत आमचे धावपळीचे सध्या दिवस. पण खूप छान वाटते, खूप मस्त. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे, कुकिंग हे माझं फेवरेट आहे ऑल टाईम. मला जेवण बनवायला कधीही आवडतं, पहिलेपासूनच मला आवड आहे. याच्यावरती थोडं वरून तूप घातलं ना तर म्हणजे अजूनच खूप छान, म्हणजे सुट्टा राईस होतो, खूप एक नंबर. तर आता इथे आपल्याला ऑलमोस्ट म्हणजे 95% राईस झालेलंच आहे. फक्त आता पाणी पूर्ण आटला, त्याच्यावरती मी झाकण ठेवीन आणि 10 मिनटं स्लो गॅसवरती याला आता मी दमाला देणार आहे. त्याच्यानंतर आपण भेटूया. तर आमची आत्ताच आरती झाली छान प्रकारे. आम्ही इथे 20-25 मिनटं बाप्पांसमोर शांत बसून होतो आणि आता वाजले आहेत 8 आणि बाप्पांचं विसर्जनाची वेळ आली आहे. तर पप्पा आता इथे घर पूर्ण बाप्पांना दाखवतील आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदसिंधुराची, कंठी जळके माळ फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव देवी जय सागर मंथन केले, माझे अवचित सापडले.
या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया गणपती गेले